नमस्कार. मी सौ अम्रपाली सरदार कारंडे, प्रभाग क्रमांक 2 मधून उभारले, सर्वसाधारण महिला. बरं, आपल्या वार्डात आता महिलांसाठी काहीसुद्धा सोय नाही आहे. आपल्या इथं 2-3 ठिकाणी बाजार भरतो. बायका बाहेरून येतात. त्यांना शौचालयासाठी कुठेही जागा नाही आहे. आपण एखाद्याच्या घरी गेलो, तर ती आपल्याला बोलतात, की घरी नको. त्यासाठी बायकांसाठी तो प्रश्न मी उचलून धरेन. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इथं महिलांसाठी सुरक्षिततेचा कोणताही निर्बंध केलेला नाही आहे. बायका रोडवरून चालल्या तर त्यांच्या गळ्यातून चेन खेचणं, कंठन खेचणं हा प्रकार भरपूर होतो. त्यासाठी चौकात-चौकात कॅमेरे बसवणे यासाठी मी नगरपालिकेत निवडून आल्यानंतर मी हे काम पहिला करून घेईन. कारण अशा बायका माझ्याकडे भरपूर आहेत की तक्रार त्यांच्या आहेत. परत ते सोडलं तर माझ्या वॉर्डमध्ये कचरा काढणे, गवत काढणे किंवा गटारे काढणे हा प्रकार आता 6 महिने झाला केलेलाच नाही. त्यामुळे बायकांच्या भरपूर तक्रारी आहेत माझ्याकडं, की वहिनी हे काम होतच नाही. परत अपार्टमेंट आपल्याकडे भरपूर झालेले आहेत. त्या बायकांचं तर असा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे घंटागाडी पोचलीच जात नाही आहे. त्या बायका आता स्वतः कॉल करून बोलतात, की "वहिनी घंटागाडीचा काय प्रबंध होतो का बघा तुम्हाला?" तर घंटागाडी तर 8-8 दिवस जात नाही. त्या बायकांचा मला कॉल येत असतो. तेही मी करून घेईन. परत भटके कुत्री किंवा गाढव हे प्रकार पण भरपूर झाले आहे. कुत्र्यांचाही त्रास बायकांना भरपूर होतो. त्याचाही प्रबंध करण्यात येईल. आपल्या प्रभागामध्ये युवकांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? युवकांसाठी हा त्यांच्यासाठी रोजगाराचा मी बघेन, नक्कीच बघेन. आता आपल्याकडे नवीन नगरपालिका होत आहे. त्यामध्ये जर आपल्या इथे युवक भरती करून घेत असतील, तर मी नक्कीच त्या युवकांचं नाव सूचित करेन, की त्यांना तुम्ही भरती करून घ्या. महिला सक्षमीकरणासाठी तुमच्या डोक्यात काय विषय आहे? एखादं आपल्याकडं पोलीस पथक किंवा काय हे आपल्याकडं पाहिजे ना, कारण महिला रात्रीच्या फिरत असतात, करत असतात, बाजारात जात असतात, एकट्या फिरत असतात. त्यांना काही सुरक्षिततेचं काही केलेलं नाही आहे. तेही मी बघीन, तेही मी सांगेन. आपण निवडून आल्यानंतर महिलांना कुठल्या व्यवसायासाठी प्राधान्य द्याल? आता भरपूर लेडीजचा असा प्रॉब्लेम आहे की कुणाकुणाच्या घरामध्ये की नाही त्यांना बाहेर पाठवलं जात नाही. आता ऑलरेडी मी गारमेंटद्वारे बायकांना घरबसल्या काम देतेच. पण याच्याहून जास्त काय करता येईल ते मी नक्कीच करीन महिलांसाठी.